नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सातारा म्हटलं की इथले गडकिल्ले आणि निसर्ग सौंदर्य हे आपल्या डोळ्यासमोर येतं. परंतु आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अशा एका ठिकाणी की जिकडे आमचं स्वप्न सत्यात उतरलेलं आहे. तर आज आपण पाहणार आहोत आमचं साताऱ्यात बांधलेलं नवीन घर. एंट्री करताच समोर पार्किंगसाठी जागा ठेवलेली आहे आणि एक पाण्याची टाकीसुद्धा इथे ठेवलेली आहे. खाली पार्किंग, फर्स्ट फ्लोअरला 1 BHK, सेकंड फ्लोअरला 1 BHK आणि वरती टेरिस असं हे घर बांधलेलं आहे. असं आउटसाईडनं जिना घेतलेला आहे. फर्स्ट फ्लोअरला गेल्यानंतर इथे असं जिन्याखाली थोडंसं स्पेस आहे आणि समोर थोडा पोर्च सोडलेला आहे. दरवाजाच्या बाहेर ढोलपुरी टाईल्स लावून घेतलेले आहेत आणि हा साईड व्ह्यू आहे आणि हा फ्रंट व्ह्यू आहे. हा जिन्याखाली असणारा स्पेस आहे. असे सागवानी दरवाजा आणि चौकट बसवून घेतलेले आहे आणि चौकटीच्या वरती गणपती बाप्पाची एक फ्रेम आहे. हे सागवानी दरवाजेसुद्धा आम्ही आमच्या साईजनुसार आणि पसंतीनुसार बनवून घेतलेले आहेत. त्याचे कडिकोंडेसुद्धा वेगळे घेतलेले आहेत. याच्यावरती गजलक्ष्मी, चक्र आणि कलश अशी 3 शुभचिन्हे काढलेली आहेत आणि फुलापानांचे डिझाईन असलेले हे चौकट आहे आणि त्यानंतर इकडून वरती जाण्यासाठी जिना आहे. सेकंड फ्लोअरला जाण्यासाठी हा जिना आहे. जिन्यामध्ये अशा खिडक्या लावलेल्या आहेत. दोन्ही घरांचं स्ट्रक्चर अगदी सेम आहे आणि सर्व वस्तूसुद्धा सेमच वापरलेल्या आहेत. बाहेर ढोलपुरी टाईल्स लावलेले आहेत. वरती गणपतीची फ्रेम आहे. त्यानंतर दरवाजेसुद्धा अगदी सेम आहेत. गजलक्ष्मी, चक्र आणि खाली शुभ कलश असं कोरलेलं आहे ह्या दरवाजावरती. पितळेचे कडिकोंडे आहेत, स्टॉपर आणि चौकट. साईडला बेलचं बटन लावलेलं आहे. समोरच्या बाजूला ही गॅलरी काढलेली आहे. हा मेन डोर आहे आणि तो डबल दरवाजाचा आहे. याच्यामध्ये सिंगल दरवाजाचा सुद्धा अवेलेबल होता, पण डबल दरवाजाचा आम्हाला बसवायचा होता म्हणून असा तयार करून घेतला. हा हॉल आहे. हॉलमध्ये 2 विंडोज आहेत. एक पूर्व दिशेला समोरच्या बाजूला आणि एक विंडो उत्तर दिशेला आहे. त्यानंतर एका साईडला टीव्हीचा पॉईंट दिलेला आहे. हॉलमधून अशी किचनला जाण्यासाठी एंट्री आहे. किचनमध्ये एका बाजूला छोटंसं देवघराची जागा ठेवलेली आहे. हे देवघर आहे. त्यानंतर ईशान्य कोपऱ्यामध्येच हे सिंक आहे. किचनमध्ये 2 लॉफ्ट काढलेले आहेत. एक या बाजूला खिडकीच्या वरती आणि एक समोरच्या बाजूला काढलेला आहे आणि एक भांड्याची रॅकसुद्धा इथे काढलेली आहे ग्रॅनाईटमध्येच आणि एका बाजूला फ्रीजसाठी जागा ठेवलेली आहे.
त्यानंतर इकडे बेडरूम आहे. हा बेडरूमचा दरवाजा आहे आणि त्या साईडला बाहेर जाणारा गॅलरीचा दरवाजा आहे किचनमधूनच. इकडे बेडरूम आहे. बेडरूममध्ये पण 2 साईडला खिडक्या बसवलेल्या आहेत. एक पश्चिम बाजूला आहे आणि दुसरी उत्तर बाजूला. त्यानंतर एका साईडला चार्जिंग पॉईंट काढलेला आहे. पश्चिम बाजूला बेडरूममधली खिडकी आहे आणि एका साईडला वेस्टर्न कमोड बसवलेलं आहे. ही उत्तर दिशेची खिडकी आहे बेडरूममध्येच आणि वरती लॉफ्ट काढलेला आहे. त्यानंतर हे जे समोर दिसतं ते बाथरूमचा डोअर आहे आणि इथे एक वॉशिंग मशीनचा टॅप बसवला आहे आणि हे आउटलेट आणि हा फुट लॅम्प आहे. याचे सर्व बटन्स पण इथेच आहेत आणि हा जो समोरचा डोअर दिसतो तो वेस्टर्न कमोडसाठीचा आहे. किचनलाच अटॅच अशी गॅलरी आहे आणि हा समोरचा जो डोअर आहे तो गॅलरीचा डोअर आहे.